अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या असताना संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार केले, मात्र तरी सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अजूनही जमा झालेले नाहीयेत। ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे नाईलाजाने आमच्या रास्त मागण्यांसाठी आम्ही दिव्यांग कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केलं असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। आगे अध्यक्ष मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई 32 शाखा अमरावतीच्या वतीने आज येथे दिव्यांगावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आमच्या काही जे कर्मचारी आहेत यांच्यावर मागील जो आमचा भविष्य निर्वाह निधीचा जो हप्ता जमा होतो तो हप्ता एका धुळगाड रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 9 महिन्याचा हप्ता तो जमा झालेला नाही आहे। बरेचसे जे काही कर्मचारी आहेत, आम्हाला जो दिव्यांग कर्मचाऱ्यांना ज्याचा हाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना वाहन मिळते, ज्यांचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना कॅम्प्युटर मिळते, ज्यांचा कानाचा प्रॉब्लेम आहे त्यांना कानाची मशीन मिळते, परंतु काही कर्मचारी यापासून वंचित आहे। आणि विशेष म्हणजे दिव्यांग या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेविका यांना दिव्यांग भत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वांना मिळते, परंतु आरोग्य विभागामध्ये येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळ काढूपणा करून आमच्या दिव्यांगाकडे दुर्लक्षपणा करीत आहे आणि आम्हाला तो भत्तापासून तो वंचित ठेवत आहे। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर आमचे निवेदन त्यांनी दखल घेतली नाही तर आम्ही आमचा जो आंदोलन हा बेमुदत आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये अजून हाकेच्या अंतरावर याचं कार्यालय, परंतु अद्यापर्यंत आम्हाला त्यांनी कोणतं निवेदन दिलेलं नाही आहे।